हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रेहान वर्ल्ड. मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन ब्लॉग. तर आज आहे संडे आणि आज मी आलेले आहे मम्मीकडे. खूप दिवसानंतर आली आहे. तर आज आहे माझ्यासोबत मम्मीसोबतचा डे आउट. तर चला मी काय काय करणार आहे आज मम्मीसोबत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. मम्मीसोबत आज एक दिवस आपण म्हणलं फिरूया, बाहेर कुठे जाऊया. तर चला माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आज मम्मीसोबतचा डे आउट आपला कसा असतो ते मी तुमच्यासोबत शेअर करते. स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. तर आत्ता आम्ही चाललेलो आहे बाहेर. तिला काही शॉपिंग करायची तर त्यासाठी आम्ही चाललो आहे बाहेर. तर तुळशीबागेत चाललो आहे. तर चला बघूया आपण तुळशीबागेत काय काय घेतो आहे आणि बघूया आपला आजचा दिवस कसा असणार आहे मम्मी आणि आईचा. मम्मी, आई आणि परत मम्मीचा, म्हणजे मी, मायरा आणि मम्मी असं चौघींचा डे आउट आहे आज. तर चला माझ्यासोबत कनेक्टेड राहा. आपण बघूया काय काय करणार आहोत आपण. मामीचा आहे, मामी हानील धरून टाकला तिने. आत्ता आवाज आला ना बघ. मामी मारल धरून. मामी धरून हान गेला. बहिणी मोबाईल टाकला. हाय तिथंच आहे. पाडता खाता खाली दुसरा दात पण पडेल नाही तर माझा. एवढं तापलाय बा. हा आता बसलं की मगाशी का नव्हतं बसत. मग व्हिडिओ मध्ये घेतलंय. हा म्हणलं द्या त्यांना. मला चहा पिला मी मगाशी. मी हे नाही पिलं. मग मी चहा पिला. ऐकलं वहिनी? जुन्या आठवणी फोटोच्या. आपले पण 2-4 फोटो द्यायला पाहिजे. आपल्या कॅमेऱ्यात अभिदादाच्या लग्नातले फोटो आहेत हे सगळे. आपल्या कॅमेऱ्यातले पण दिले तिने. आपल्या दोघांचे. तुमच्या दोघांचे काय? यांच्या तुमच्या अल्बम बनवा आणि टाका. एक काम करा, 5-6 हजार मला द्या, मी बनवून देतो अल्बम. तेच ना टाकतात ना आपल्या अल्बम मध्ये केवढे फोटो. नाही दीपावली लय रडलेले आपण. रडले भरपूर. काय तुम्ही रडले ना? मी रडलो का रडलो पण जेवायलाच नाही मिळालं. त्यांना वाटलं मी रडतोय, ही रडते म्हणून मी रडतोय. जेवायला नाही मिळालं मला. वाढू का मग. लग्नाच्या दिवशी लोक तेच बघतात काय हो. लोक तेच ऑब्झर्व करतात. काय बोलतात तुमचं म्हणजे आमच्या मंडळी सारखंच आहे. चला उचला चहा पटापटा. इकडे येतो मी तुला. थांब थांब थांब. पाडापाडी करशील सगळे. इकडे हल एकच घे. हा तेवढे एक. मग संपल्यावर दुसरं. तोपर्यंत नाही काय. मला दे मायशू, मला दे बिस्किट. तिला दे, दे तिला. मला दे. जा ते बॉम्बला तुला. मायशू माग तिला. काय व्हिडिओ काढते काय राहिले आता वाढत पहिलं तरी काय आमचं
ब्लॉग गप लिंबू पण आले कापो. बघू कुठं आलीत लिंब. हा आलीत की खरंच लिंब आलीत. बघा लिंबाच्या झाडाला लिंब आलीत. वाव किती लिंब आली आहेत सारी. किती सारी लिंब आली आहेत. हे बघ किती सारी लिंब आलीत. पूर्ण भरलंय झाड लिंबानी. हे तुत्तू नाही लिंब आली. तुत्तूचं झाड बघायचं का सॉफ्टी तुला. पण नाहीये तुत्तूचं. हे बघ तुत्तू आले. तुत्तू पण आले ते बघा. हे बघ तुत्तू ते नाही का आपण खातो. हे तुत्तू द्या तिला खायला. हे बघा किती सारे तुत्तू आलेत त्याला. तर हे आम्हाला हे फक्त आमच्या जुन्या वाड्यातच खाऊला भेटू शकतं. असं नाही भेटत. ब्लूबेरीज हे सगळे ब्लूबेरीचं झाड आहे. हे फक्त आपल्याला वाड्यातच खावायचं. म्हणजे अशा जुन्या ठिकाणीच तुम्हाला हे बघायला भेटेल. दुकानात खायला गेलं तर दुकानात फ्रुट्सवाल्यांकडे 200-300 रुपयाला आहेत ते छोटे पॅकेट तुतूचे. खाऊन बघ सॉफ्टी किती गोड लागते. अंगाला नको हात लावू. त्याचा कलर लागतो ते बघ. म्हणून मी म्हणलं अंगाला नको हात लावू. फुकून कशाला खा. ते काय फुकायला काय. बघू सॉफ्टी दाखव इकडं. रेड पण रेड आणि मला नाही मम्मी मला नाही आवडत. मला नाही आवडत. आय डोंट लाईक तुतू. माझे हात झाले कालू. आय डोंट लाईक तुतू. हे बघ केवढे आले. तिथं पण आहे तुतू. हे बघा हे फक्त जुन्या ठिकाणीच बघायला भेटेल. आय डोंट लाईक तुतू. माय हँड्स इज पूर्ण झाडं भरली तुतूनी. ब्लूबेरीज म्हणतात त्याला. ब्लूबेरीज हे बघा. पेरूला पण फुलं सांगू दृश्य वाटत नाही. पब्लिक पेरूचं झाड आहे. पेरू येतं ते फुलं आलीत बघ. आता पेरू येत सांगोल्याला आली म्हणा. कशाला सिटी मध्ये पण हे भेटणं दुर्मिळ आहे. खरंच आहे. सुपारी ही आम्ही फोडून खायचो. तुम्ही खाल्ली का वहिनी कधी ही सुपारीची झाडं. हे आम्ही खायचो आतमध्ये फोडून. हे बघ याच्या आतमध्ये हो काजू असतो. काजू फोडा बरं. अगं ह्याच्यामध्ये काहीच नाहीये त्याच्यामध्ये. काही नाही आहे का. हा बघ बदाम असतो. काय रे बदामाची टेस्ट. त्या काळचे बदाम आहेत लहानपणीचे आपले. करपलाय बदाम जळलाय. हे मेहंदीचं झाड आहे जुन्याचं. हे ठेचायचं आणि त्याची मेहंदी बनवायची. हे मेहंदीचं झाड आहे. हे ठेचायचं आणि त्याची मेहंदी बनती. हे मेहंदीचं झाड आहे. तोड की. येडी अरे केवढे तुत्तू काढलेत बघू. विहान व्हिडिओ दाखव. केवढे विहान तुत्तू काढून आणलेत. कुठून आणलेत. बघू दाखव ना फोटो. अरे फोटो दाखव ना. हे दाखव ना. उजेडात या. उजेडात अंधार नाही. ते आमच्या इथं अजून चूल आहे. चूल आमच्या इथं अजून आहे बघा. हे सगळं पुण्यातलं सिटीतलं दृश्य. अजून काही ठिकाणी अजून ह्या गोष्टी चालू आहेत आमच्या. ही आळूची पानं, जास्वंदीची फुलं, सदाफुलीची फुलं. जास्वंदीची फुले. जास्वंदी आहे का. इमोशनल. बघू इकडं. थांब फोटो काढू. आपले इथं आले ना त्यांना जास्वंदच बोलायला लावायचं. बघू एक खायला दे की. ते नको गोडवाला दे. ते आंबट आम्हाला काही कळत नाही का. आम्ही काय तुमच्यापेक्षा हुशार. बघू इथे दत्ता मामा झोपायचा यार ना. आणि हा व्हिडिओ मामाला टॅग कर. ते दत्ता मामा झोपायचा. जुन्या आमचं वाडा. आमचा वाडा जुना. सॉफ्टी बघ आम्ही इथं राहायचो. सॉफ्टी आम्ही इथं राहायचो. वाडा जुना. चूल. मोगऱ्याचं झाड तिकडे. चूल आहे. हे आहे चाफ्याचं झाड. चाफ्याला हे चाफ्याचं झाड आहे. खूप सारी झाड आहेत आमच्या इथे. थँक्यू बोलली का.
दिया चला, तिला काढून दे. हॅलो गाईज, तर मी आलेले आहे घरी. आत्ता वाजलेत संध्याकाळचे नाही, रात्र झाली आहे. 8 वाजलेत आणि आम्ही गेलो होतो सकाळी 11 वाजता आणि आम्हाला यायला वाजलेले आहेत 8. कारण आम्ही खूप फिरलो, दिवसभर मस्तपैकी फिरलो. 4 जणी, मायरा, मायशू, मम्मी आणि मी मस्त गाडीवर फिरत होतो. सगळीकडे जाऊन आलो. मम्मीला आठवडाभर मम्मीला पण कुठे जायला भेटत नाही आणि मी आले तरच तिला असं कुठेतरी जाता येतं. त्यामुळे आमचं असं ठरलं होतं की म्हणजे कालच्या संडेला मी येणार आणि आम्ही 4 जणी असं कुठेतरी बाहेर जाणार. आणि मग आम्ही जाऊन आलो. आम्ही वाड्यात पण जाऊन आलो. आमचं जिथे घर होतं, आमचं बालपण गेलेलं आहे, तिथे बघितलं फोटोज. तिथे आमच्या लहानपणीचे फोटोज बघितले, म्हणजे लहानपणीचे म्हणजे एक 10-12 वर्षापूर्वीचे फोटोज बघितले. तेव्हा आम्ही खूप बारीक होतो आणि आता हेल्दी झालेलो आहे. लग्न झाले, तेव्हा आमची लग्न नव्हती झालेली. आणि त्याच्यानंतर प्रियंकाच्या लग्नाचे फोटोज बघितले, अभिदादाच्या लग्नाचे फोटोज बघितले. प्रियंकाच्या लग्नाच्या फोटोजमुळं अभिदादांनी दीपावलीच्या लग्नाचे फोटोज बघायची आम्हाला इच्छा झाली की बाबा चला आपण त्यांच्या लग्नाच्या वेळेस आपण कसे होतो ते बघूया. मग बघितलं तर स्वतः विश्वास बसत नव्हता की एवढं आम्ही चेंज झालो आहे मागच्या 10 ते 12 वर्षात. तर त्याच्यानंतर तिथं झाडं, म्हणजे अभिदादांनी सगळी झाडं लावली. तुतीचं झाड लावले, परत पेरूचं झाड लावले, लिंबाचं झाड लावले, पपई, म्हणजे बऱ्याच प्रकारची झाडं लावलीत. आळूची भाजी वगैरे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं असेल. तर सगळी अशी झाडं अभिदादांनी लावलेली आहेत. आणि अभिदादाला खूप आवडतं झाडं वगैरे लावायला आणि तो सगळीकडे झाडं लावतो. त्याला खूप आवड आहे त्या सगळ्याची. त्याचं ड्रॉइंग खूप सुंदर आहे. मी एक दिवशी त्याचं ड्रॉइंग तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. त्याच्यानंतर आम्ही मग आलो घरी आणि सॉफ्टीला मी आमच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. तिथे काहीतरी की आम्ही असं करायचो, आम्ही तुझ्या एवढं होतं ना, असं करायचो, हे करायचो, ते करायचो, असं सगळं सांगितलं. चांगल्या सिटीमध्ये आमचा वाडा आहे, अजूनही आहे. तर चला, हा होता माझा आजचा व्लॉग. आजचा आमचा डे आऊट होता, माझा, मम्मीचा आणि मायरा मावशीचा. तर तुम्हाला असं कसा वाटला हा डे आऊट मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही तुमच्या मम्मीसोबत डे आऊट करता का हे पण कमेंट करून सांगा. खरंच खूप छान वाटतं आपण म्हणजे मी रेहान आम्ही जातोच फिरायला, बट मम्मीसाठी वेळ दिला तर तिलाही खूप छान वाटतं आणि मी देते. मी कधी पण आले की मम्मीला कुठेही घेऊन जाते. तर छान वाटतं आपल्या मम्मीसोबत एक दिवस घालवायचा. मी मध्ये मेट्रो आम्ही फिरून आलेलो. जेव्हा मेट्रो नवीन आली तेव्हा मी मम्मीला मेट्रोमध्ये पण फिरून आलेलं, बट मी त्यावेळेस व्लॉग नव्हता केला. कारण मला मायशू असल्यावर, मम्मी असल्यावर मला व्लॉग करायला थोडंसं हार्ड जातं. बट आता मायशू चालती, त्यावेळेस मायशू चालत नव्हती, लहान होती खूप. तर चला, हा होता माझा आजचा व्लॉग. नक्की तुम्ही पण एकदा ट्राय करा. तुमच्या जर जात नसाल तर तुम्ही पण जाऊन या. तुम्ही पण एकदा जात नसाल तर तुम्ही पण तुमच्या मम्मीसोबत नक्की एकदा डे आऊट प्लॅन करा. खरंच खूप छान वाटतं, त्यांनाही छान वाटतं आणि आपल्यालाही छान वाटतं मम्मीसोबत डे आऊट करायला. तर चला, व्लॉग थांबवते मी आणि तुम्हाला भेटते एक छानशा नवीन व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.